नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. नुकतीच 1 डिसेंबरला जी राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली होती, तर त्याच्यातले जे पॉलिटिक्सचे राज्यशास्त्राचे प्रश्न आहेत, तर त्याचं आपण विश्लेषण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला सांगतो मी तुम्हाला, पेन आणि पेपर घेऊन बसा. काही महत्त्वाच्या गोष्टी की ज्या आजपर्यंत मे बी तुम्ही ऐकल्या नसतील, तर त्या या प्रश्नाच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. एकूण 15 प्रश्न होते आणि हा जो सेट आहे तर तो ए सेट आहे. ओके, ABCD पैकी ए सेट आहे आणि ए सेटमध्ये 71 ते 85पर्यंत हे जे प्रश्न आहेत तर ते पॉलिटीचे प्रश्न असल्याचं आपल्याला दिसून येते. तर या प्रत्येक प्रश्नाचं अगदी तंतोतंत आणि मायक्रो ॲनालिसिस जे आपण म्हणतो तर ते आपण या व्हिडिओमध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच्यातला एक प्रश्न जो आहे पॉलिटीचा, तर तो मला कॅन्सल होण्याची शक्यता वाटते. तो माहिती आयोगाशी संबंधित आहे. तर पाहूयात ते ज्यावेळेस तो प्रश्न डिस्कशनला येईल तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला अजून सांगण्याचा जास्त प्रयत्न करेनच. चला, पहिला प्रश्न आहे आपला आणि हा जो प्रश्न आहे 71वा, तर तो मुख्य माहिती आयुक्ताच्या नियुक्तीच्या शिफारस करणाऱ्या समितीच्या खालीलपैकी कोण सदस्य आहेत किंवा असतात असा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 5 ऑप्शन दिलेले आहेत. पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेता, राज्यसभेतील विरोधी पक्षनेता, पंतप्रधानाद्वारे नामनिर्देशित केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि लोकसभेचा सभापती. तर याच्यातून तुम्हाला असं निवडायचं होतं की मुख्य माहिती आयुक्त जो आहे, म्हणजे भारताचे जे माहिती आयोग आहे, माहिती आयुक्त असतात, तर त्याची नियुक्ती किंवा त्याच्या नियुक्तीची शिफारस करणारी जी समिती असते तर त्या समितीत खालीलपैकी कोण कोण असतात असा सरळ प्रश्न आहे. तर त्या समितीत पंतप्रधान असतात आणि हे पंतप्रधान जे आहेत तर त्या समितीचे अध्यक्ष असतात. याचबरोबर त्याच्यामध्ये लोकसभेचा विरोधी पक्षनेता असतो आणि अजून एक त्याच्यामध्ये सदस्य असतो पंतप्रधानाद्वारे नियुक्त केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हटलं. बघा, हे लक्षात ठेवा. इथं तुम्हाला केंद्रीय मंत्री देतील तर नाही आहे, केंद्रीय कॅबिनेट मंत्री. अशा रीतीने याचं उत्तर आहे A, B आणि D. राज्यसभेतील विरोधी पक्षनेता नसतो. लोकसभेच्या सभापतीचा याच्यामध्ये समावेश नसतो. आयोगातील सर्व सदस्यांची निवड राष्ट्रपतीद्वारे निवड समितीच्या शिफारशींवरून केली जाते. म्हणजे ही जी समिती आहे तर ही राष्ट्रपतींना शिफारस करते आणि या समितीने ज्या सदस्यांची शिफारस केलेली आहे तर त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करत असतात. सध्या मुख्य माहिती आयुक्त म्हणून हिरालाल समरिया रिटायर्ड IAS काम पाहत आहेत. आता हा जो माहिती अधिकार कायदा जो आहे तर 2005चा आहे आणि या माहिती अधिकार कायदा 2005 नुसार आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि याची अंमलबजावणी जी होती माहिती अधिकार कायद्याची तर ती 12 ऑक्टोबर 2005 पासून सुरू झालेली आपल्याला दिसून येत आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2019ला या कायद्यामध्ये 2005च्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे. अगोदर मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांची संख्या जी होती तर ती 10 होती आणि आत्ता ही जी संख्या करण्यात आलेली आहे तर ती 1 + 6 = 7 एवढी करण्यात आलेली आहे. हे लक्षात ठेवा, अगोदर ही 10 होती. केंद्र सरकारच्या कालावधीपर्यंत ही जी मर्यादा आहे तर ती ठेवण्यात आलेली आहे किंवा वयाची 65 वर्ष 2019च्या दुरुस्तीनुसार मी तुम्हाला सांगतोय. यांचे वेतन आणि भत्ते जे आहे तर ते केंद्र सरकार ठरवेल. अगोदर मुख्य माहिती आयुक्ताचं वेतन जे होतं तर ते निवडणूक आयुक्ताप्रमाणे होतं आणि इतर जे माहिती आयुक्त आहेत त्यांचं वेतन हे इतर निवडणूक आयुक्ताप्रमाणे होतं. परंतु आत्ता मुख्य माहिती आयुक्त आणि इतर आयुक्तांचं वेतन आणि भत्ते हे केंद्र सरकार ठरवेल. याशिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चौकशी दरम्यान आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार प्राप्त होत असतात. हे झालं करंट अफेअर्स आणि माहिती आयुक्त किंवा माहिती आयोगाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. लक्षात ठेवा, 2019च्या कायद्यानुसार ही 7 एवढी तरतूद करण्यात आलेली आहे. हे लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि 2019च्या दुरुस्तीनुसारच पॉलिटीचा मे बी एक प्रश्न कॅन्सल होण्याची शक्यता आहे. ते मी तुम्हाला पुढं सांगेनच. लक्षात समजलं. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे. यावर्षी आर्टिकलवरती 4 ते 5 प्रश्न विचारलेले आहेत, त्याच्यामुळं आर्टिकल्स लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आता हा साधा सोपा सरळ प्रश्न होता. भारताच्या राज्यघटनेतील कोणत्या कलमात भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक दॅट इज CAG या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे? सर्वांना माहिती आहे, आर्टिकल नंबर 148. भारताच्या लेखा तपासणी व लेखा विभागाचा प्रमुख अधिकारी म्हणजे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजेच CAG असतो. तो सार्वजनिक निधीचा रक्षणकर्ता म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते भारताच्या राज्यघटनेतील सर्वाधिक महत्त्वाचं पद म्हणजे हे CAG आहे. हे 3-4 लाईन जी मी तुम्हाला सांगितलं लक्षात ठेवा. मे बी तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हसाठी याची मदत होऊ शकते. भारताच्या राष्ट्रपतीद्वारे लेखा परीक्षकाची नियुक्ती केली जाते. कोणाद्वारे? प्रेसिडेंट ऑफ इंडिया. आणि याची 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष एवढा काळ हा पदावरती राहू शकतो. म्हणजे 6 लक्षात ठेवा, 6 वर्ष आणि 65 वर्ष.
संसदेस कार्यकारी मंडळावरील अर्थपूर्ण नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त साधन म्हणून तो कार्य पार पाडत असतो. म्हणजे हा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजे कार्यकारी मंडळावरती अर्थपूर्ण नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त साधन म्हणून नियंत्रक आणि महालेखा परीक्षक आपली कार्य पार पाडत असतो. राज्यघटनेच्या भाग 5 मध्ये कलम 148 ते 151 या कलमांमध्ये भारताच्या महालेखा परीक्षकाची नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची तरतूद करण्यात आलेली आहे. 148 मध्ये कॅग हे पद दिलेलं आहे. 149 कलम 149 मध्ये कॅगची कर्तव्य आणि अधिकार देण्यात आलेले आहेत. कलम 150 मध्ये संघ आणि राज्यांच्या लेखांचे किंवा हिशोबाचे स्वरूप आणि कलम 151 मध्ये लेखापरीक्षण अहवाल. आता हे लेखापरीक्षण अहवाल असतात तर याचे 3 प्रकार आहेत. ओके, लक्षात ठेवा. याशिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे लेखापरीक्षण अहवाल असतात तर ते संसदेसमोर ठेवले जातात. तर हे संसदेसमोर ठेवताना डिरेक्टली किंवा प्रत्यक्षरित्या कॅग ठेवत नाही. जर का लेखापरीक्षण अहवाल राज्याचा असेल तर हा कॅग लेखापरीक्षण अहवाल राज्यपालांना सादर करतो आणि जर का अहवाल केंद्राचा असेल तर कॅग लेखापरीक्षण अहवाल राष्ट्रपतींना सादर करतो. तर अशा रीतीनं राष्ट्रपती संसदेत ठेवतात किंवा राज्यात असेल तर राज्यपाल विधानसभेत किंवा विधिमंडळात ठेवत असतात. हे लक्षात ठेवा. याच्यावरती ऑलरेडी आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. याशिवाय इतर जी कलम आहेत ती आपण पाहून घेऊया. आर्टिकल नंबर 143 विचारलं इथं. तर केंद्र शासनाची कार्यालयीन भाषा कोणती असेल तर ते कलम 143 मध्ये दिलेलं आहे. याच्यानंतर आर्टिकल 266 विचारलेलं आहे इथं. तर केंद्राचा आणि राज्याचा संचित निधी, ओके, त्याच्याबद्दल 266 आहे, हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. आणि शेवटचा कलम आहे 248. तर त्याच्यामध्ये संसदेचा कलम 246A अधीन राहून कायदे करण्याचा शेषाधिकार म्हणजे 248 मध्ये संसदेचा कायदे करण्याचा शेषाधिकार देण्यात आलेला आहे. तर हे झालं कॅगबद्दल. आता कॅगबद्दल जे नंतर विचारतील याच्यापेक्षा वेगळं काय विचारलं जाणार नाही. याची नियुक्ती जी आहे तर ती राष्ट्रपतीद्वारे होते. हे लक्षात ठेवा. 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष होईपर्यंत तो आपल्या पदावरती राहतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते भारताच्या राज्यघटनेतील सर्वाधिक महत्त्वाचं पद हे जे आहे तर तो आहे आणि सार्वजनिक निधीचा रक्षणकर्ता म्हणून याच्याकडं पाहिलं जातं. याच्यानंतर अतिशय इंटरेस्टिंग प्रश्न, हा करंट ओरिएंटेड थोडासा प्रश्न जातो कारण 2023 मध्ये केशवानंद भारती खटल्याला त्याच्या निकालाला 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. हे लक्षात ठेवा. आणि जर का तुम्ही तिथं अभ्यास केला असेल तर हा प्रश्न चुकण्याची शक्यताच नाही. म्हणजे हा बरोबरच यायला पाहिजे प्रश्न. लक्षात प्रश्न काय बघा, केशवानंद भारती खटला की जो 1973चा आहे. खालील विधानाचा विचार करायचा. तुम्हाला 4 विधानं दिली, त्याच्यातलं बिनचूक किंवा बरोबर विधान तुम्हाला ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, सदरहू खटला हा भारताचे सरन्यायाधीश A.N. रे यांच्या नेतृत्वाखाली 13 न्यायमूर्तीच्या खंडपीठाद्वारे चालवला. बी आहे, 7 विरुद्ध 6 न्यायमूर्तीच्या बहुमताने खंडपीठाने मूलभूत संरचना सिद्धांताची दॅट इज बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन रूपरेषा दिली. सी आहे, या खटल्याने गोलकनाथ प्रकरणातील निर्णय बदलला गेला. आणि डी आहे, सदरहू खटला हा न्यायालयीन सक्रियतेचं उदाहरण म्हणावं लागेल. आता हे डी जे आहे तर या ज्यावेळेस तुम्ही खटल्याचा अभ्यास करता तर त्याच्यामध्ये सरळ न्यायालयीन सक्रियतेबद्दलचा काही त्याच्यामध्ये उहापोह केलेला नाही आहे किंवा काही उल्लेख नाही आहे. परंतु भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एखाद्या राज्याच्या निर्णयाविरुद्ध किंवा निर्णयाबद्दल दिलेला निकाल असल्यामुळं इथे ही न्यायालयीन सक्रियता समजली जाते. बघा, ज्युडिशियल रिव्ह्यू आणि ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम, ओके, न्यायिक पुनर्वलोकन आणि न्यायालयीन सक्रियता ही दोन्ही जी तत्व आहेत किंवा दोन्ही ज्या संकल्पना आहेत तर त्या आपण USA राज्यघटनेतून घेतलेल्या आहेत किंवा राज्यघटनेतून नाही म्हणता येणार. न्यायालयीन सक्रियता आणि न्यायिक पुनर्वलोकन या ज्या 2 संकल्पना आहेत तर या 2 संकल्पनाचा उदय जो आहे तर तो USA किंवा अमेरिकेमध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येतं किंवा झालेला आहे आणि आपण तिथून या 2 संकल्पना ॲज इट इज उचललेल्या आहेत. आता हा केशवानंद भारती या प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे तर B, C आणि D. आता हा सदरहू खटला आहे तर त्यावेळेस सरन्यायाधीश हे नव्हते, A.N. रे नव्हते. जर का तुम्हाला एवढं माहीत असलं असतं हे सरन्यायाधीश नव्हते तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला बरोबर येते. हे 13 न्यायाधीशांचं खंडपीठ होतं किंवा बेंच होतं हे ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. तर यावेळेस भारताचे सरन्यायाधीश होते तर ते S.M. सिकरी हे होते. ही गोष्ट लक्षात ठेवा. S.M. सिकरी त्यावेळेस तत्कालीन भारताचे सरन्यायाधीश होते. आणि बाकीची जी 3 तर ही जी 3 खालची B, C, D ही जी 3 वाक्य आहेत तर हे 3च्या 3 वाक्य बरोबर आहेत. आता थोडं आपण या खटल्याबद्दल पाहूया. केरळमध्ये 1970 मध्ये जमीन सुधारणा सुरू झाल्या होत्या आणि याला विरोध जो आहे तर तो केशवानंद भारती यांनी केलेला होता आणि नुकतंच केशवानंद भारतींचं निधनही झालेलं आहे.
ओके, आलं लक्षात. तर त्या अनुषंगानं हा थोडासा करंट ओरिएंटेड जातो, परंतु बेसिक याचा बेस जो आहे तर तो पॉलिटीचाच आहे. आता हा जो खटला आहे तर हा खटला मूलभूत संरचना खटला म्हणून ओळखला जातो, हे लक्षात ठेवा. हे याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि हा जो खटला आहे तर तो कलम 26च्या विरोधात जातो. आता कलम 26 काय सांगते, धार्मिक मालकी असणाऱ्या मालमत्तेचं सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय उपयोग करणं, हे कलम 26मध्ये सांगते. म्हणजे ज्या ज्या मालमत्तेची मालकी जी आहे तर ती धार्मिक आहे तर तिथं सरकारला हस्तक्षेप करता येणार नाही. तर असा रेफरन्स जो आहे तर या खटल्यात आपल्याला दिल्याचं दिसतं. यावेळेला जे 13 न्यायाधीशांचं खंडपीठ किंवा बेंच जे बसलं होतं तर त्याच्यामध्ये 7-6 असा हा निकाल देण्यात आलेला होता. आणि त्याचे प्रमुख जे होते तर ते SM सिकरी होते, हे लक्षात ठेवा. आणि त्यावेळेस ते CJ होते. आता हे इतर जे 12 न्यायाधीश आहेत तर त्याच्यामध्ये YV चंद्रचूड, भारताचे 50वे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे वडील YV चंद्रचूड यांचा या बेंचमध्ये समावेश होता. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आता याच्या अगोदर एक खटला आला होता गोलकनाथ वर्सेस पंजाब राज्य 1967. आता या खटल्याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं, जर का तुम्हाला मूलभूत हक्कांमध्ये दुरुस्ती करायची असेल तर एका नवीन संविधान सभेची उभारणी तुम्हाला करावी लागेल, त्याच्याशिवाय तुम्हाला कोणत्याही मूलभूत हक्कांमध्ये दुरुस्ती करता येणार नाही. आणि हा खटला झाल्यानंतर 1971ला 24वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती. आणि याच्यामध्ये असं सांगितलं होतं, म्हणजे हे कोणी सांगितलं होतं, हे सांगितलं होतं 24व्या घटना दुरुस्तीमध्ये की तुम्हाला राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करता येईल. आणि यालाच पुढं पुट फॉरवर्ड करताना 1973च्या केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं असं सांगितलं की भारताच्या राज्यघटनेच्या बेसिक स्ट्रक्चरला, मूलभूत संरचनेला धक्का न लावता तुम्ही राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करू शकता. म्हणून केशवानंद भारती खटल्याला भारतीय राज्यघटनेची संरचना ठरवणारा खटला असं सुद्धा म्हटलं जातं फक्त. आणि या खटल्यामध्ये, केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं पुढं असं सांगितलं की बऱ्याच जणांनी त्यांना प्रश्न विचारले की बाबा बेसिक स्ट्रक्चर नक्की काय आहे. तर सर्वोच्च न्यायालयानं असं सांगितलं की बेसिक स्ट्रक्चर काय आहे तर ते आम्ही ठरवणार, म्हणजे सर्वोच्च न्यायालय ठरवेल. म्हणजे ज्या वेळेस नवीन खटले भारताच्या सर्वोच्च न्यायालयात राज्यघटनेशी संबंधित उभे राहतील तर त्यावेळेस ज्यावेळेस भारताच्या राज्यघटनेचा दुरुस्तीचा तिथं प्रश्न येईल तर त्यावेळेस बेसिक स्ट्रक्चर आहे की नाही तर याचा आम्ही तिथं विचार करणार किंवा याचा तिथं बेसिक स्ट्रक्चर ते ठरवलं जाईल. यालाच आपण ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम म्हणतो, न्यायालयीन सक्रियता म्हणतो. लक्षात समजलं तर असं आहे. आता ही मूलभूत संरचनेची जी संकल्पना जी आहे तर तुम्हाला ती जर्मन संविधानात आढळून येते. हे डिस्क्रिप्टिव्हवाल्यांनी लक्षात ठेवा, जर का तुम्हाला असा प्रश्न विचारलाच तर त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता. आता ही जी मूलभूत संरचना आहे किंवा बेसिक डॉक्ट्रिन जी आहे तर याची पुनर्रचना नंतर करण्यात आली. 1980चा मिनर्वा मिल्स खटला असेल आणि 1981चा वामनराव खटला असेल तर या 2 खटल्यांमध्ये मूलभूत संरचनेची पुनर्रचना करण्यात आली. अजूनपर्यंत भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं मूलभूत संरचना असा काय त्याचा स्पेसिफिक ढाचा किंवा स्ट्रक्चर दिलेलं नाही आहे. वेगवेगळ्या खटल्यांमध्ये सर्वोच्च न्यायालय वेगवेगळ्या पद्धतीनं मूलभूत संरचना राज्यघटनेची ठरवत आल्याचं आपल्याला दिसून येतंय. लक्षात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्नाचं उत्तर लक्षात घेण्यापेक्षा मी काय सांगतोय किंवा एक्सप्लेनेशन काय आहे तर त्याच्यावरती थोडंसं लक्ष देण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की केशवानंद भारती खटला 1973शी संबंधित भारतीय राज्यघटनेचं खालीलपैकी कोणतं कलम आहे तर ते मूलभूत हक्कातलं आर्टिकल नंबर 26 आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि याच्याबद्दलच हा खटला होता आणि यालाच मूलभूत संरचना खटला असंही म्हटलं जातं. ओके, समजलं. 2023मध्ये त्याला 50 वर्ष पूर्ण झाली आणि त्याच आसपास केशवानंद भारती यांचं निधन झालेलं आहे. आणि हा जो खटला आहे केशवानंद भारती वर्सेस केरळ राज्य 1973 या नावाने ओळखला जातो. आणि मी 1967चा जो गोलकनाथ खटला सांगितला तर तो गोलकनाथ वर्सेस पंजाब राज्य असा हा खटला ओळखला जातो. आता हे मूलभूत खटले काय आहेत याच्याबद्दलचा एक वेगळा व्हिडिओ मी लवकरच तुम्हाला बनवून देईल. 74वा प्रश्न आहे, भारताचा आकस्मिक निधी दॅट इज कॉन्टिंजन्सी फंड ऑफ इंडिया खालीलपैकी कोणाच्या अधिकाराखाली ठेवण्यात आलेला आहे. याचं सरळ उत्तर होतं, याच्यामध्ये सुद्धा चुकण्याची काही शक्यता नाही आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारताचे राष्ट्रपती. आता बघा, भारताच्या राष्ट्रपतीच्या वतीने वित्त मंत्रालयाचा सचिव जो आहे तर हा निधी ठेवत असतो, हे लक्षात ठेवा. जर का इथं तुम्हाला भारताच्या राष्ट्रपती हा ऑप्शन नसला असता आणि वित्त मंत्रालयाचे सचिव हा ऑप्शन असला असता तर त्याचं उत्तर ते असलं असतं. परंतु भारताच्या राष्ट्रपतीच्या वतीने तो वित्त मंत्रालयाचा सचिव हा निधी ठेवत असतो, हे लक्षात ठेवा. आणि याचं जे कलम आहे केंद्र राज्य वित्तीय संबंधातलं कलम नंबर 267 जे आहे
ओके, आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिक विचारलं तर 267(1) हे आकस्मिक निधीबद्दलचं कलम आहे. आता एकूण 3 प्रकारचे निधी असतात. पहिला आहे संचित निधी की 266 मध्ये आहे. लक्षात ठेवा 266 मध्ये संचित निधी आहे. आकस्मिक निधी आहे तर तो 267 मध्ये आहे. आणि तिसरा जे आहे तर तो लोकनिधी आहे तर तो 266(2) मध्ये ठेवला जातो. हे लक्षात ठेवा. हे 3 निधी जे आहेत तर ते भारताच्या राज्यघटनेमध्ये याची तरतूद करण्यात आलेली आहे. अगोदर जो हा निधी होता तर तो 500 करोड एवढाच होता, 500 कोटी. 2021ला एक वित्त विधेयक मांडण्यात आलं आणि त्या 2021च्या विधेयकानुसार हा 30,000 कोटी रुपये एवढा हा निधी करण्यात आलेला आहे. हा करंटमधला जरा करंट ओरिएंटेड असल्यामुळे हा पॉलिटीला टच करून त्यांनी प्रश्न विचारला आहे. हेही लक्षात ठेवा. जर का पुढे प्रश्न विचारला तर ते तुम्हाला असं विचारू शकतील की आर्टिकल नंबर 267 नुसार स्थापन करण्यात आलेला आकस्मिक निधी 2019ला किती कोटी रुपये करण्यात आलेला आहे. तर तो 30,000 कोटी रुपये एवढा करण्यात आलेला आहे आणि अगोदर हा फक्त 500 कोटी रुपये. आता हा जो निधी आहे तर याला संसदेच्या मान्यतेची आवश्यकता नसते. म्हणजे जर का काही इमर्जन्सी काही आलीच भारतात किंवा कोणत्याही एक ओव्हरऑल भारतात तर त्यावेळेस त्याचा खर्च करण्यासाठी या निधीचा उपयोग केला जातो. खर्च केल्यानंतर या निधीला संसदेची मान्यता घेतली जाते. हे लक्षात ठेवा. आणि आत्ता 30,000 कोटी रुपयांची तरतूद जी आहे तर ती याच्यासाठी करण्यात आलेली आहे. ओके, बघा आर्टिकल आणि खटले याच्यावर प्रश्न जास्त आहेत. खटल्यांवरती 2 प्रश्न आहेत, आर्टिकलवरती 3 प्रश्न आहेत. 5 प्रश्न इथंच झाले. त्याच्यामुळे मी वारंवार सांगत असतो आर्टिकल पाठ करायची गरज नाही आहे, ते तुम्हाला कनेक्ट करून लक्षात ठेवता आली पाहिजेत. पुढचा प्रश्न आहे घटक राज्यातील आणीबाणी संदर्भातील बोम्मई खटला बाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. आता योग्य विधानं किंवा बरोबर विधानं तुम्हाला निवडायची आहेत. 4 विधानं दिलेत आणि 4च्या 4 जी विधानं आहेत तर ती बरोबर आहेत. सगळ्यात महत्त्वाचं बोम्मई खटला जो आहे तर तो 1994चा आहे आणि हा खटला उभा राहताना किंवा या खटल्याचं नाव जर का तुम्हाला विचारलं तर बोम्मई विरुद्ध भारतीय संघराज्य 1994 असं या खटल्याचं नाव आहे. आता बोम्मई खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालय 1994 मध्ये दिला. ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. घटक राज्यात राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास राज्यांना सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागता येऊ शकते. अगदी बरोबर आहे. सबळ कारण नसताना राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारचा निर्णय रद्द करू शकतं. हे सरळ स्टेटमेंट सर्वोच्च न्यायालयाने दिले. हेही बरोबर आहे. आणि 4थं विधान आहे घटक राज्यातील विधानसभा बरखास्त करण्याच्या आदेशाला संसदेची मान्यता घेणं आवश्यक असतं. हेही बरोबर आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता याचा थोडा मी तुम्हाला बॅकग्राऊंड सांगतो. 1994ला कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री बोम्मई होते आणि तिथं जनता दलाचं सरकार होतं आणि केंद्रातल्या सरकारनं हे सरकार व्यवस्थितपणे काम करत नाही किंवा घटनेनं अनुसरून काम करत नाही असं आर्टिकल नंबर 356चा दाखला घेऊन यांचं सरकार बरखास्त केलं आणि तिथं लावली राष्ट्रपती राजवट. लक्षात ठेवा आणीबाणीचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे राष्ट्रीय आणीबाणी की जो 352 नुसार लावली जाते की जी संपूर्ण देशासाठी असते किंवा देशाच्या विशिष्ट भागासाठी असते. याला 1 महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही गृहांची मान्यता घेणं आवश्यक असतं. आर्टिकल 352. याच्यानंतर आर्टिकल 356 नुसार राष्ट्रपती राजवट लावली जाते. ओके, ही पर्टिक्युलर एखाद्या राज्यात असते 356 नुसार आणि याला 2 महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या साध्या बहुमताने मान्यता घेणं आवश्यक असतं. आणि तिसरी जी आणीबाणी असते तर आर्टिकल नंबर 360 नुसार आर्थिक आणीबाणी लावली जाते. याला किती काळात संसदेचं मान्यता घेणं बंधनकारक नाही आहे. अजूनपर्यंत एकदाही भारतामध्ये 360 नुसार आर्थिक आणीबाणी लावण्यात आलेली नाही आहे. लॉकडाऊन ज्यावेळेस झालं तर त्यावेळेस परिस्थिती निर्माण झालेली होती परंतु ती लावण्यात आलेली नाही आहे. हे लक्षात ठेवा. आणीबाणीचे 3 प्रकार आहेत 352, 356 आणि 360. याशिवाय 365 हे सुद्धा राष्ट्रपती राजवटीशी संबंधितच असणारं कलम आहे. हे तुम्हाला माहितीच आहे. राष्ट्रपती राजवटीशी संबंधित जी 2 कलम आहेत तर ती आहेत 356 आणि 365. हे लक्षात ठेवा. ओके, आलं लक्षात. तर ही बोम्मई खटला जो आहे तर तो 356शी रिलेटेड खटला होता. ओके, आलं लक्षात, समजलं. पुढे जाऊया. आता हे कर्नाटकचे जे तत्कालीन मुख्यमंत्री होते बोम्मई तर यांचं जे जनता दलाचं सरकार होतं तर ते केंद्र सरकारनं खारिज केलं होतं आणि तिथं राष्ट्रपती राजवट लावलेली होती. त्याच्या विरोधात त्यांनी म्हणजे कर्नाटकचं जे उच्च न्यायालय आहे तर तिथं त्यांनी खटला दाखल केला होता परंतु केंद्र सरकारचा निर्णय बरोबर आहे असं म्हणून या कर्नाटकच्या उच्च न्यायालयानं ही जी त्यांनी अपील केली होती तर ती नाकारली. आता या अपिलाच्या विरोधात बोम्मई यांनी गेले सर्वोच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयाने ही अपील दाखल करून घेतली आणि तिथं खटला उभा राहिला. 9 न्यायाधीशाच्या खंडपीठांना हा निकाल दिला होता. 7 जणांनी जो निकाल आहे तर तो कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या बाजूने निकाल दिला. तर जे 2 न्यायाधीश होते तर ते 2 न्यायाधीश तटस्थ राहिले, ते काहीही बोललेले नाही आहेत. आणि या खटल्याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालय म्हटलं की कलम 356च्या दुर्वापरावर निर्बंध घातले किंवा निर्बंध घालण्याचा प्रयत्न जो आहे
तर या खटल्याच्या माध्यमातून केलेला आहे. राष्ट्रपती राजवटीची घोषणा न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेत येते. ओके, म्हणजे जर काही एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लावली असेल तर त्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू न्यायालयीन पुनर्विलोकन होऊ शकतं असा, किंवा ही राष्ट्रपती राजवट न्यायालयीन कक्षेत येते, न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेत येते असा निकाल जो आहे तर तो बोमई खटल्यात आपल्याला दिल्याचं दिसून येतं. हे लक्षात ठेवा. बोमई खटल्याची सर्व पार्श्वभूमी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, संसदेची मान्यता आवश्यक असते. याशिवाय दाद मागता येऊ शकते सर्वोच्च न्यायालयात, म्हणूनच हे बोमई सर्वोच्च न्यायालयात गेलेले आहेत. याशिवाय सबळ कारण नसताना जर का राष्ट्रपती राजवट असेल तर सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारचा निर्णय रद्द करू शकतं. म्हणजे इथं वरचढ कोण ठरणार आहे तर भारताचं सर्वोच्च न्यायालय. आलं लक्षात, समजलं. आणि संसदेची मान्यता घेणं आवश्यक असतं. आणि किती 2 महिन्याच्या आत पर्टिक्युलर राज्यात राष्ट्रपती राजवटीला संसदेची मान्यता घेणं आवश्यक आहे. समजलं, आलं लक्षात. पुढे जाऊया. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे. आता हा प्रश्न आहे, याच्यामध्ये काही एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही आहे. त्यांनी चुकीची जोडी कोणती आहे तर ते ओळखायला सांगितले. 22 जुलै 1947ला आपण संविधान सभेद्वारा राष्ट्रध्वजाचा स्वीकार केला. 24 जानेवारी 1950ला आपण संविधान सभेद्वारा राष्ट्रगीताचा स्वीकार केला. 26 जानेवारी 1950ला शासनाद्वारे राष्ट्रीय चिन्हाचा स्वीकार करण्यात आलेला आहे. आणि हे जे आहे राष्ट्रीय दिनदर्शिकेचा स्वीकार हे चुकीचं आहे. हे तुम्ही सांगा कधी केले ते. याशिवाय 26 नोव्हेंबर 1950ला आपण राज्यघटना स्वीकारलेली आहे आणि 26 जानेवारी 1950ला राज्यघटनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झालेली आहे. हे लक्षात ठेवा. हे अतिशय महत्त्वाचं आहे. याच्याबद्दल प्रश्न आयोगाने ऑलरेडी विचारले आहेत, भविष्यात विचारले जाण्याची शक्यता आहे. याच्यानंतर पुढे जाऊया. घटनादुरुस्तीबद्दलचा हा प्रश्न होता. भारतातील घटनादुरुस्ती संदर्भात खालील विधानांची सत्यता तपासता आणि योग्य पर्याय निवडायचा आहे तुम्हाला. 10, 11, 15 आणि 22 या 4 घटनादुरुस्ती दिलेल्या आहेत. याचं उत्तर तुम्हाला सांगतो. पर्याय क्रमांक ए आणि डी ही 2 विधानं आहेत. 10वी घटनादुरुस्ती जी 1961ला झाली होती तर या घटनादुरुस्तीनं दादरा आणि नगर हवेलीचा समावेश करण्यात आलेला आहे भारतीय संघराज्यात. याच्यानंतर 11वी घटनादुरुस्ती झाली होती 1961ला. या 11व्या घटनादुरुस्तीनुसार उपराष्ट्रपतीचं जे पद आहे तर त्याची निवडणूक अगोदर उपराष्ट्रपतीची निवड होती तर ती संयुक्त बैठकीतून व्हायची. म्हणजे राज्यसभा आणि लोकसभाची एक संयुक्त बैठक व्हायची, जॉईंट मीटिंग व्हायची आणि त्याच्यातून राष्ट्रपती पदाची निवडणूक व्हायची किंवा राष्ट्रपतीची निवड व्हायची. परंतु 11वी घटनादुरुस्ती 1961नुसार मात्र एक निर्वाचन आयोग असेल तर त्या निर्वाचन आयोगाकडूनच राष्ट्रपतीची निवड केली जाईल. उपराष्ट्रपतीची निवड केली जाईल. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार विधानसभांना नाही आहे. हे फक्त लोकसभेचे आणि राज्यसभेचे निवडून आलेले आणि नियुक्त सदस्य उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करत असतात. हे लक्षात ठेवा. याच्यानंतर 15वी घटनादुरुस्ती करण्यात आली 1963ला. ही 15वी घटनादुरुस्ती उच्च न्यायालयाशी संबंधित आहे आणि याच्यामध्ये उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या निवृत्तीचं वय ते 60 वरून 62 एवढं करण्यात आलेलं आहे. याच्यानंतर 22वी घटनादुरुस्ती आहे तर ती 1969ला करण्यात आली आणि ही आसाम राज्याशी संबंधित आहे. या 22व्या घटनादुरुस्तीनुसार आसाम राज्यांतर्गत स्वायत्त राज्याची स्थापना करण्याचा संसदेला अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. आणि याचनुसार 22वी घटनादुरुस्ती 1969नुसार मेघालय या नव्या राज्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 4 आहे. ए आणि डी हे जे 2 ऑप्शन आहेत तर याचं उत्तर आहे. घटनादुरुस्तीबद्दल थोडक्यात पाहूया. राज्यघटनेच्या भाग 20मध्ये कलम 268मध्ये घटनादुरुस्तीचे 2 प्रकार सांगण्यात आलेले आहेत, परंतु ओव्हरऑल 3 प्रकारे घटनादुरुस्ती केली जाते. आता तिसरा जो प्रकार आहे साध्या बहुमतानं घटनादुरुस्ती, तर साध्या बहुमतानं घटनादुरुस्ती करण्याचा प्रकार जो आहे तर आर्टिकल नंबर 368मध्ये सांगण्यात आलेला नाही आहे. हे लक्षात ठेवा. भाग 20मध्ये कलम 368मध्ये 2 प्रकार सांगण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तिसरा जो प्रकार आहे तर तो कलम 368मध्ये सांगण्यात आलेला नाही आहे. तो आहे साधं बहुमत, संसदेचं साधं बहुमत. बघा आता बाकीचे 2 प्रकार आहेत. संसदेचं विशेष बहुमत, दुसरा प्रकार आहे संसदेचं विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्यांची मान्यता, निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची मान्यता. हे जे 2 प्रकार आहेत तर ते 368मध्ये सांगण्यात आलेले आहेत. आणि जो तिसरा प्रकार आहे साधं बहुमत तर तो 368मध्ये सांगण्यात आलेला नाही. हे तुम्ही थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आलं लक्षात. हे झालं घटनादुरुस्तीबद्दलचं. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न अतिशय इंटरेस्टिंग प्रश्न आहे. केंद्रीय माहिती आयोग. आता हा जो प्रश्न आहे मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे केंद्रीय माहिती आयोगामध्ये 2019ला याच्यामध्ये दुरुस्ती केली आहे आणि यांनी असं सांगितलं की 1+6 असे 7 सदस्य असतील.
आणि जर का हे 2019च्या दुरुस्तीनुसार जर का हा प्रश्न पाहिला तर हा प्रश्न कॅन्सल व्हायला पाहिजे. आणि जर का हा अगोदरप्रमाणे पाहिला तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. हे लक्षात ठेवा, कारण 2019ला त्यांनी दुरुस्त केलेली आहे आणि आता 7 जेवढी सदस्य संख्या त्यांनी ठेवलेली आहे. त्याच्यामुळे याचं डिस्कशन करणं जरा थोडंसं मला चुकीचं वाटतंय, कारण हा प्रश्न कॅन्सलच व्हायला पाहिजे. कारण हे जुन्या ह्याच्यानुसार जर प्रश्न विचारला नसेल, कारण 2019ला याच्यात दुरुस्ती झाली आहे आणि ती लागूही झाली आहे. त्याच्यामुळं ह्याचं उत्तर हा प्रश्न नक्कीच हॅशटॅगमध्ये जायला पाहिजे. हा प्रश्न कॅन्सलच व्हायला पाहिजे. लक्षात समजलं? पुढे जाऊया. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे नागरिकत्वाचा, आणि हा प्रश्न माझा चुकला होता. हे बॅड लक आहे माझं, कारण मी हे वाचलंच नाही आहे. हे सी जे विधान आहे भारतीय राज्यघटनेचा भाग 4 हे मी वाचलंच नव्हतं, आणि हे न वाचल्यामुळं मी ऑल ऑफ वरील सर्व बरोबर गेलं आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ए आणि बी. हे भाग 4 नाही आहे, हे अगदी येड्या गबायला सुद्धा माहीत आहे. भारतीय राज्यघटनेच्या भाग 2 मध्ये कलम 5 ते 11 मध्ये राज्यघटनेमध्ये नागरिकत्वाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. हे लक्षात ठेवा, भाग 2 मध्ये नागरिकत्वाच्या तरतुदी आहेत. आपण ब्रिटनच्या राज्यघटनेतून एकेरी नागरिकत्वाची संकल्पना स्वीकारलेली आहे. हे लक्षात ठेवा. भारतामध्ये एकल नागरिकत्व आहे का? ऑब्व्हियसली आहे. ओके, कारण भारताचा नागरिक फक्त भारताचाच नागरिक असतो, तो कुठल्याही राज्याचा नागरिक नसतो. ओके, सर्वात शेवटी आणि सर्वात पहिल्यांदा आपण भारतीय आहोत. हे लक्षात ठेवा. याच्यानंतर बी काय सांगते? नागरिकत्व कायदा 1955 साली संमत करण्यात आला. हेही बरोबर आहे. आणि सी काय सांगते? भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये नाही आहे, भाग 2 मध्ये. ओके, तर माझा हा प्रश्न चुकला आहे. ओके, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ए आणि बी बरोबर आहेत. जर का पाहायला गेलं तर अमेरिका आणि स्वित्झर्लंडमध्ये दुहेरी नागरिकत्व आहेत. म्हणजे बघा, अमेरिकेत जी 50 राज्य आहेत, तर त्या 50 राज्यातला पहिल्यांदा तुम्ही राज्याचा नागरिक असता आणि मग तुम्ही अमेरिका या देशाचे नागरिक असता. नागरिकत्वासंबंधी कायदे करण्याचा अधिकार जो आहे तर तो कोणाला आहे? भारताच्या संसदेला आहे. नागरिकत्वासंबंधी राज्य कोणताही कायदा करू शकत नाही. हे लक्षात ठेवा. 5 ते 11 मधलं आर्टिकल 11 काय तुम्हाला सांगतंय? तर नागरिकत्वासंबंधी कायदे करण्याचा अधिकार भारताच्या संसदेला देण्यात आलेला आहे. हे लक्षात ठेवा. आणि भारताची जी एकेरी नागरिकत्वाची संकल्पना जी आहे तर ती आपण एकेरी नागरिकत्वाची संकल्पना ब्रिटनच्या राज्यघटनेतून स्वीकारलेली आहे. आता नागरिकत्वाबद्दलची जी बाकीचे आर्टिकल्स आहेत तर ती मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. कलम 5 काय सांगते पहा? राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली त्यावेळीचं नागरिकत्व. कलम 6 पाकिस्तानातून भारतात आलेल्या विशिष्ट स्थलांतरितांचं नागरिकत्व. कलम 7 पाकिस्तानात स्थलांतर केलेल्या विशिष्ट स्थलांतरिताचं नागरिकत्व. कलम 8 भारताबाहेर वास्तव्य करणाऱ्या विशिष्ट मूल निवासी भारतीय व्यक्तींचं नागरिकत्व. कलम 9 स्वेच्छेने परकीय देशाचं नागरिकत्व स्वीकारणाऱ्या व्यक्तीचं भारतीय नागरिकत्व रद्द होतं. कलम 10 नागरिकत्व हक्कांमधील सातत्य. आणि कलम 11 संसद कायदा करून नागरिकत्व हक्कांचं नियंत्रण करू शकते. म्हणजेच नागरिकत्वासंबंधी कायदा करण्याचा सर्वोच्च अधिकार भारताच्या संसदेला देण्यात आलेला आहे. कलम 5 ते 11 मध्ये पर्टिक्युलर कलम 9चा अपवाद सोडता कुठंही नागरिकत्व रद्द करण्यासंबंधीची तरतूद नाही आहे. फक्त आर्टिकल नंबर 9 मध्ये भारतीय नागरिकत्व रद्द होऊ शकतं अशी तरतूद आहे. आणि जर का भारताचं नागरिकत्व रद्द करायचं असेल तर याच्याबद्दलच्या जास्तीच्या तरतुदी भारतीय नागरिकत्व कायदा 1955 मध्ये करण्यात आलेल्या आहेत. 1955च्या कायद्यामध्ये वेळोवेळी दुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि 2019ला जी लेटेस्ट दुरुस्ती झालेली आहे तर ती 9वी दुरुस्ती होती. 1955च्या नागरिकत्व कायद्यानुसार तुम्हाला 5 प्रकारे नागरिकत्व मिळतं. त्याच्यामध्ये जन्माने, वंशाने, नोंदणीने, नागरीकरणाने आणि भूप्रदेशाचं अधिग्रहण किंवा संमलीकरण हे 5 प्रकार आहेत. तर तुमचं 3 प्रकारे नागरिकत्व जातं. त्याच्यामध्ये नागरिकत्वाचा तुम्ही त्याग केला असेल, तुमचं नागरिकत्व संपुष्टात आलं असेल आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने तुमचं नागरिकत्व रद्द केलं असेल. 5 प्रकारे तुम्हाला नागरिकत्व मिळतं, तर 3 प्रकारे तुमचं नागरिकत्व जातं. 2019ला जी 1955च्या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली होती तर ती दुरुस्ती 10 जानेवारी 2020 पासून त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. 3 देशातल्या म्हणजे मुस्लिम सोडून बाकीचे जे 5 अल्पसंख्याक धर्म आहेत तर त्या अल्पसंख्याकांना भारतात समाविष्ट करण्याचा, म्हणजे 31 डिसेंबर 2014च्या अगोदर जर का ते भारतात आले असतील तर त्यांना भारताचं नागरिकत्व देण्याची तरतूद 1955च्या कायद्यातल्या दुरुस्तीनुसार करण्यात आलेली आहे.
आणि अगोदर हे 5 वर्ष वास्तव्य होतं, तर आता अगोदर 11 वर्ष वास्तव्य होतं, तर ते आता 5 वर्ष एवढं कमी करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे या कायद्याच्या दुरुस्तीला बऱ्याच वेळा संसदेत त्याच्यामुळं गदारोळसुद्धा निर्माण झालेलाच आपल्याला दिसून येतं. समजलं? हे झालं थोडंसं परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण. याच्यानंतर पुढचा आर्टिकलचा प्रश्न आहे. 4 आर्टिकल दिलेत तुम्हाला आणि त्या आर्टिकलबद्दल तुम्हाला निवडणूक व्यवस्थेबद्दलचे आर्टिकल विचारले. ह्याचं साधं सोपं सरळ उत्तर आहे 324 ते 329. याच्यामध्ये भारताच्या किंवा देशाच्या निवडणूक व्यवस्थेची तरतूद करण्यात आलेली आहे. आता हे 324 ते 329 आहेत, तर हे आर्टिकल राज्यघटनेच्या भाग 15 मध्ये ह्या आर्टिकलांचा समावेश आहे. याशिवाय थोडंसं मी एक्स्ट्रा सांगतो. एक राज्यशास्त्रज्ञ आहेत, प्रसिद्ध राज्यशास्त्रज्ञ पोलॉक नावाचे. ते काय म्हणतात पहा, सार्वजनिक निवडणुका काटेकोरपणे जर का पार पडल्या नाहीत तर संपूर्ण लोकशाही व्यवस्था संकटात सापडते. त्याच्यामुळं कोणत्याही लोकशाही व्यवस्था असणाऱ्या देशांमध्ये सार्वजनिक निवडणुका व्यवस्थितपणे पार पडणं खूप गरजेचं असतं. एकंदरीतपणे निवडणुकांचे 3 प्रकार सांगितले जातात. एक आहे सार्वत्रिक निवडणुका की ज्या दर 5 वर्षांनी होतात. दुसरे आहे पोटनिवडणुका. पोटनिवडणुका म्हणजे निवडून आलेल्या प्रतिनिधीचं जर का अपघाती निधन झालं असेल किंवा निधन झालं असेल तिथं ज्या निवडणुका लागतात तर त्याला पोटनिवडणुका म्हणतात. आणि तिसरा जो प्रकार आहे तर त्या मध्यावधी निवडणुका, म्हणजे काही कारणास्तव जर का एखादी लोकसभा किंवा एखादी विधानसभा जर का मध्येच बरखास्त झाली असेल, म्हणजे 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करण्याच्या अगोदर, त्यावेळेस ज्या निवडणुका लागतात तर त्याला मिड टर्म इलेक्शन किंवा मध्यावधी निवडणुका असं म्हटलं जातं. तर अशा निवडणुकाचे 3 प्रकार आहेत. एक देश एक निवडणूक नावाचा एक आपण व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यामध्ये मी निवडणुकीबद्दलचं सगळं सांगितलेलं आहे. याशिवाय भारतीय निवडणुकांची काही वैशिष्ट्ये आहेत. त्याच्यामध्ये 18 वर्ष पूर्ण केलेल्यांना तुम्हाला निवडणुकीचा अधिकार दिलेला आहे. तुम्हाला निवडणुकीत उभा राहता येतं. निवडणुकीत जर का काही गैरप्रकार होत असतील तर त्याचं तुम्हाला डायरेक्टली इनडायरेक्टली नियंत्रण करता येतं. भारतातल्या निवडणुकांसाठी राज्याचा एक निवडणूक आयोग आणि केंद्राचा एक वेगळा निवडणूक आयोगांची स्थापना करण्यात आलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा अधिकार राज्यांच्या निवडणूक आयोगाला देण्यात आलेले आहेत. विधानसभा लोकसभेच्या निवडणुकांचं जे संचलन आहे किंवा त्याच्या ज्या टर्म्स अँड कंडिशन आहेत तर त्या सर्वचे अधिकार जे आहेत तर ते भारतीय निवडणूक आयोगाला देण्यात आलेले आहेत. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना जी आहे तर ती 25 जानेवारी 1950ला झालेली आहे आणि 25 जानेवारी हा आपण राष्ट्रीय मतदार दिन म्हणून सेलिब्रेट करतो. ज्यावेळेस 1950ला निवडणूक आयोगाची स्थापना झाली तर तो 1 सदस्यीय होता. 1 ऑक्टोबर 1993 पासून तो त्रिसदस्यीय झालेला आहे. म्हणजे सध्या भारताच्या निवडणूक आयोगामध्ये 3 सदस्य आहेत आणि तिन्हीच्या तिन्ही एका लेवलला आहेत. म्हणजे एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर 2 निवडणूक आयुक्त. ओके, आलं लक्षात? समजलं? याच्यामध्ये वेगळं काही नाही आहे. कलम 324 नुसार राज्य आणि केंद्राच्या निवडणूक आयोगाच्या स्थापनेची तरतूद करण्यात आलेली आहे. तर कलम 326 नुसार प्रौढ मताधिकार म्हणजे ज्यांनी वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली आहेत असा कोणताही भारतीय नागरिक राज्यसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदान करू शकतो. इथं धर्म, वंश, जात, पात, पंथ याचा विचार केला जाणार नाही. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. याशिवाय सध्या 2023च्या डिसेंबरमध्ये ह्या निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबद्दलचं एक डिसिजन घेण्यात आलेला आहे. तर एक विधेयक डिसेंबर 2023मध्ये पारित करण्यात आले निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी. तर त्याच्याप्रमाणे 3 सदस्यांची समिती असेल आणि 3 सदस्यांची समितीच निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करेल. तर त्याच्यामध्ये पंतप्रधान असतील, लोकसभेचा विरोधी पक्षनेता असेल आणि तिसरा जो सदस्य आहे तर पंतप्रधान नियुक्त केंद्रीय कॅबिनेट मंत्री. तर हे 3 सदस्यीय समितीच निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करेल. म्हणजे आता निवडणूक आयोगावरती सरकारचं वर्चस्व डायरेक्टली इनडायरेक्टली प्रस्थापित होणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. बाकीची जी कलम आहेत 124 ते 147 सर्वोच्च न्यायालयाच्या बद्दलचे आहेत. कलम 256 ते 263 केंद्र राज्य प्रशासकीय संबंध आहेत. कलम 264 ते 293 केंद्र राज्य वित्तीय संबंधाची त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. आलं लक्षात? निवडणूक व्यवस्थेवरती याच्या बाहेर आता आयोग प्रश्न विचारण्याची शक्यता कमी आहे कारण मी एवढं चांगलं एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलेलं आहे. याच्यानंतर धर्मनिरपेक्षता किंवा धर्मनिरपेक्ष याच्याबद्दलचं याच्याबद्दलचा एक प्रश्न आलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते BCD असं उत्तर आहे. 4 विधानं दिलेली आहेत तुम्हाला. आता भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्य स्थापित करते म्हणजे काय करते असं त्यांनी विचारले. तर काय करते? राज्याने कोणत्याही विशिष्ट धर्माला अग्रक्रमाने वागणूक देण्याचे टाळले आहे. राज्य सर्व धर्मांना समान समजतं आणि सर्व जनतेला श्रद्धा आणि पूजा करण्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणजेच भारतातला धर्मनिरपेक्ष आहे. याशिवाय A आणि E ही जी 2 विधानं आहेत तर ही 2 विधानं चुकीची आहेत. तर ती का चुकीची आहेत मी आहे सांगायला.
राज्य रोजगाराच्या बाबतीत धर्माच्या आधारावर भेदभाव करतं हे ॲब्सोल्युटली चुकीचं आहे. कारण ज्यावेळेस मनरेगा किंवा इतर स्कीममधून रोजगार दिला जातो त्यावेळेस स्त्री आणि पुरुष असा भेदभाव केला जाऊ शकतो, परंतु धर्मावरून भेदभाव केला जाऊ शकत नाही हे लक्षात ठेवा. कोणत्याही अपवादाशिवाय शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण देण्यास स्वतंत्र आहेत. अपवाद आहे याला. ज्या संस्था राज्यसंस्थेकडून निधी घेतात त्या संस्थांना धार्मिक शिक्षण देण्यासाठी राज्यांची परवानगी घेणं गरजेचं आहे. ज्या फक्त लाभ घेतात तिथं शिक्षण दिलं जाऊ शकतं, परंतु पालकांची परवानगी आवश्यक आहे. लक्षात ठेवा 3 प्रकारे तुम्हाला धार्मिक शिक्षण देता येतं. ज्या केंद्राकडून किंवा राज्यसंस्थेकडून पूर्ण निधी घेतात त्यांना धार्मिक शिक्षण देण्याचा अधिकार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीनं धर्मनिरपेक्ष किंवा सेक्युलर या शब्दाचा समावेश जो आहे तर तो भारताच्या राज्यघटनेत केलेला आहे. याच्या अगोदर भारताच्या राज्यघटनेमध्ये धर्मनिरपेक्ष या शब्दाचा समावेश नव्हता. धर्मनिरपेक्षतेची संकल्पना जी आहे तर ती कलम 14, 15, 16, 19 आणि 25 ते 30 ही जी फंडामेंटल राईट्सची कलमं जी आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला असल्याचं दिसून येतं. आता ही भारताची जी धर्मनिरपेक्षतेची संकल्पना जी आहे तर ती सामान्यतः तुम्हाला पॉझिटिव्ह स्वरूपाची किंवा सकारात्मक स्वरूपाची असल्याचं आपल्याला दिसून येते. परंतु वेस्टर्न सेक्युलरिझम किंवा पाश्चात्य धर्मनिरपेक्षता आणि भारतीय धर्मनिरपेक्षता याच्यामध्ये मात्र तुम्हाला फरक असल्याचं दिसून येते. पाश्चात्य धर्मनिरपेक्षतेची संकल्पना जी आहे तर ते तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांच्या मांडणीनुसार पाश्चात्य संकल्पना ही धर्म व राज्यसंस्था यांना विभाजित करणारी भिंत म्हणून ओळखली जाते. म्हणजे धर्म आणि राज्य याच्यामध्ये काय येतं, धर्मनिरपेक्षता येतं. परंतु भारतातली धर्मनिरपेक्षतेची संकल्पना मात्र धर्म आणि राज्यसंस्था याच्यामध्ये भिंत म्हणून उभा राहत नाही, तर या दोघांना जोडणारा दुवा म्हणून काम करत असते. म्हणजे भारतामध्ये धार्मिकरित्या हस्तक्षेप केला जाऊ शकतो का, तर केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ तिहेरी तलाक हे सुप्रीम कोर्टानं रद्दबातल ठरवले. त्याच्यामुळे धर्म आणि राज्यसंस्था याच्यामध्ये भारतातली धर्मनिरपेक्षतेची संकल्पना भिंत म्हणून उभा राहत नाही हे लक्षात ठेवा. लक्षात PSRच्या ऑप्शनमध्ये आपण धर्मनिरपेक्षतेची संकल्पना अगदी व्यवस्थितपणे पाहण्याचा प्रयत्न करूया. याच्यानंतर घटनादुरुस्तीचा प्रश्न आहे. कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हटलं गेलं, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 69वी घटनादुरुस्ती 1991ला करण्यात आली होती आणि यानुसार दिल्ली केंद्रशासित प्रदेशाला विशेष दर्जा देण्यात आलेला आहे आणि त्याला नॅशनल कॅपिटल टेरिटरी असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि दिल्लीमध्ये 70 सदस्यांची विधानसभा असेल आणि 70 पैकी 7 मंत्री असतील. तुम्हाला माहीत आहे की एखाद्या राज्याच्या मंत्र्यांची संख्या ठरवायची असेल तर ती संख्या विधानसभेच्या एकूण सदस्यांच्या 15% असते. हे मी तुम्हाला पुढं व्यवस्थितपणे समजावून सांगणारच आहे. लक्षात समजलं. याच्यानंतर 63वी घटनादुरुस्ती आहे तर ती 1991ला करण्यात आली आणि या 63व्या घटनादुरुस्तीनुसार हे आणीबाणीशी संबंधित आहे आणि पंजाब राज्याला आणीबाणीच्या संबंधित इतर राज्यांबरोबर आणण्यात आलेलं आहे. 91वी घटनादुरुस्ती 2003ला करण्यात आली. याच्यामध्ये मंत्रिमंडळाचा आकार, पक्षांतर बंदी आणि पक्षांतर करणाऱ्यांना सार्वजनिक पद धारण करण्यापासून रोखणं इत्यादी संबंधित तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे बघा लोकसभेत जी सदस्य संख्या आहे तर लोकसभेच्या सदस्य संख्येच्या 15% एवढंच केंद्रात मंत्री असतील आणि राज्यामध्ये विधानसभेच्या 15%च मंत्री असतील. म्हणजे मुख्यमंत्र्यासहित राज्यातल्या मंत्र्यांची संख्या 12पेक्षा कमी असणार नाही आणि जास्तीत जास्त विधानसभेच्या 15% एवढी. हे आल्या गोष्ट लक्षात, हे लक्षात ठेवा. 93वी घटनादुरुस्ती आहे तर ती 2005ला करण्यात आली आणि या घटनादुरुस्तीनुसार शिक्षण संस्थांमध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी किंवा SC आणि STसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार जो आहे तर तो राज्यसंस्थेला किंवा राज्यांना देण्यात आलेला आहे. आणि मराठा समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे तर ते राज्याने दिलेलं आहे तर ते 93व्या घटनादुरुस्ती 2005चा आधार घेऊन देण्यात आलेलं आहे. म्हणजे कोण मागासवर्ग किंवा कोणाला आरक्षणाची गरज आहे, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग ठरवायचं असेल शिक्षण संस्थांमध्ये तर तो अधिकार सर्वस्वी 93वी घटनादुरुस्तीने राज्यांना देण्यात आलेला आहे. तर हे झालं बाकीच्या 3 ऑप्शनचं स्पष्टीकरण. समजलं. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारताच्या पहिल्या लोकसभेबद्दल. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2A आणि B जी विधान आहेत तर ती बरोबर आहेत. बघा पहिली लोकसभा 25 ऑक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 1952
या कालावधीत झालेल्या भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर 17 एप्रिल 1952 रोजी पहिल्यांदा लोकसभेची स्थापना करण्यात आली. म्हणजे पहिल्या लोकसभेची स्थापना 17 एप्रिल 1952 रोजी झालेली आहे. आणि पहिल्या लोकसभेचा कालावधी जो होता तर तो 13 एप्रिल 1952 ते 4 एप्रिल 1957 एवढा असल्याचं आपल्याला दिसून येते. याशिवाय पहिल्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन 13 मे 1952 रोजी सुरू झालेलं होतं, हेही लक्षात ठेवा. याच्यानंतर पहिल्या लोकसभेने आपला कालावधी पूर्ण केला आणि ती 1 एप्रिल 1957 रोजी विसर्जित झाली नाही, तर ती झाली 4 एप्रिल 1957 रोजी विसर्जित झालेली आहे. त्यांनी 1 एप्रिल इथं दिले. अच्छा, हा प्रश्न अवघडात जातो, कारण जिथं जिथं तारखा येतात तिथं तिथं आपल्याला थोडासा ताळमेळ लावणं कठीण असतं. ओके, आलं लक्षात, समजलं. परंतु जर का तुम्हाला 2 विधानं वरची बरोबर आली तर तुम्ही करू शकता. ओके, आलं लक्षात, समजलं. तर 4 एप्रिल 1957 ही विसर्जित झालेली आहे. आणि डी विधान चुकीचं आहे. मावळणकर, गणेश वासुदेव मावळणकर हे उपसभापती नव्हते, तर पहिल्या लोकसभेचे सभापती होते. पहिल्या लोकसभेचे उपसभापती होते M.A. अय्यंगर, तर सचिव होते M.N. कौल. सध्याची जी लोकसभा आहे तर ती 18वी लोकसभा आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत नरेंद्र मोदी, तर हे सध्या पंतप्रधान आहेत. आणि 18वी लोकसभेचा कालावधी आहे तर ते 2024 ते 2029 एवढा आहे. आणि सध्या 18व्या लोकसभेचे सभापती जे आहेत तर ते ओम बिर्ला हे जे आहेत राजस्थानमधील कोटा हा त्यांचा मतदारसंघ आहे, लक्षात ठेवा. कोटा IIT फेमस आहे, त्याच्यामुळे हे तुमच्या लक्षात राहू शकतं. हे झालं पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीबद्दल, पहिल्या लोकसभेबद्दल आणि 18व्या लोकसभेबद्दलची माहिती. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे हा थोडा इंटरेस्टिंग आणि थोडासा अवघड जाणारा प्रश्न आहे, परंतु हा इलिमिनेशन मेथडनी तुम्ही टॅकल करू शकता. बघा, या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्या ट्रिक्स अँड टेक्निक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे, कारण ट्रिक्स अँड टेक्निक्स उपयोगी पडत नाहीत, हे लक्षात ठेवा तुम्ही. डेफिनेटली नाही उपयोगी पडत. ह्याच्यामध्ये तुम्हाला 4 विधानं दिलेली आहेत आणि बरोबर ज्या तरतुदी आहेत तर त्या तुम्हाला शोधायच्या आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 B आणि C जी विधानं आहेत तर ती बरोबर आहेत. राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 नुसार राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली, ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना जी आहे तर 1990च्या कायद्याने 31 जानेवारी 1992 मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष ज्या होत्या तर त्या जयंती पटनायक आहेत. आणि सध्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत किंवा ज्या प्रमुख आहेत तर त्या विजय राहटकर आहेत आणि त्या महाराष्ट्रातल्या आहेत. त्याच्यामुळे मी आत्ता त्यांची इतक्या त्यांची निवड झालेली आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या परीक्षांवरती याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. याच्यानंतर पुढचा जो C जो आहे 1992च्या अधिनियमाने 17 मे 1993 मध्ये अल्पसंख्याक आयोगाची स्थापना करण्यात आली. भारतातील 6 अल्पसंख्याक समुदाय सध्या आहेत आणि हे 6 अल्पसंख्याक समुदाय 18.8% लोकसंख्या या 6 अल्पसंख्याक समुदायाच्या असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. एक चूक आहे तुम्हाला सांगतो, तर कलम 338 राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, कलम 338A राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग आणि कलम 338B इतर मागासवर्गीय आयोगाची तरतूद आहे. कलम 339 मध्ये SC किंवा STची तरतूद करण्यात आलेली नाही. आणि D जे काय आहे बघा, D विधान का चूक आहे तुम्हाला सांगतो, तर 28 सप्टेंबर हे 27 डिसेंबर म्हटले त्यांनी, हे चुकीचं आहे. 28 सप्टेंबर 1993च्या अध्यादेशानुसार 12 ऑक्टोबर 1993 रोजी कशाची स्थापना करण्यात आली? राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं A आणि D चुकीचं आहे, B आणि C याचं योग्य उत्तर असल्याचं आपल्याला दिसून येते. आणि इतर माहिती मी तुम्हाला सांगितलेलीच आहे. थोडंसं राष्ट्रीय महिला आयोग आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग या 2 आयोगाबद्दल थोडंसं वाचून घ्या. त्याची कार्य काय आहे, त्याची रचना कशी आहे, कोण कसं नियुक्ती करतं, कारण याच्याबद्दल प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. शेवटचा प्रश्न पॉलिटीचा, याच्याबद्दल सुद्धा हा कलमांबद्दलचाच प्रश्न आहे. कोणते कलम उच्च न्यायालयांना मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश जारी करण्याचा अधिकार देतं? आता बघा, हे जर का तुम्हाला माहीत असलं असतं की हे 100 म्हणजे 135 म्हणजे 100 हे जे आहे असं जर का कन्सिडर केलं गेलं म्हणजे असं 100, तर ही जी कलमं आहेत तर ही सर्वोच्च न्यायालयाची कलमं आहेत. त्याच्यामुळे ही तिन्हीच्या तिन्ही कलमं जात होती. आणि 200 जी आकडेवारी आहे तर ती उच्च न्यायालयाची कलमं आहेत. त्याच्यामुळं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कलम 226 नुसार प्राधिलेख काढण्याचा उच्च न्यायालयाचा अधिकार आहे. आणि लक्षात ठेवा, प्राधिलेख काढण्याचा उच्च न्यायालयाचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारापेक्षा जास्तीचा आहे किंवा त्याच्या कक्षा आहेत तर त्या जास्त आहेत, हे लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. कलम 135 काय आहे? सर्वोच्च न्यायालयासंबंधी आहे. कलम 135 आणि 135A अशी 2 कलम आहेत. कलम 143
सर्वोच्च न्यायालयाशी सल्लामसलत करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार, हे लक्षात ठेवा. 1950च्या अगोदरचा जर का एखादा खटला असेल आणि त्याच्याबद्दल जर का सर्वोच्च न्यायालयाकडं राष्ट्रपतीने जर का सल्ला मागितला तर तो सल्ला देणं सर्वोच्च न्यायालयाला बंधनकारक आहे. आणि 1950 नंतर जर का राष्ट्रपतीने सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागितला तर तो द्यायचा की नाही किंवा ते टाळू सुरू शकतं सर्वोच्च न्यायालय, हे लक्षात ठेवा. कलम 133 काय सांगते बघा, दिवाणी विषयाबाबत उच्च न्यायालयाकडून आलेल्या अपिलाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे अपिलाचं अधिकार क्षेत्र जे आहे तर ते कलम 133 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या तरतुदी ज्या आहेत तर ते कलम 124 ते 147 मध्ये करण्यात आलेले आहेत. तर उच्च न्यायालयाच्या तरतुदी आहेत क्रम 214 ते 232 मध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळं हे तिन्हीच्या तिन्ही ऑप्शन जात होते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. लक्षात समजलं. तर हे होतं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 की जी 1 डिसेंबरला झालेली आहे. त्याच्यामध्ये आलेल्या राज्यशास्त्र किंवा पॉलिटीच्या 15 प्रश्नांचं परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण. हे विश्लेषण कसं वाटलं नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. याच्याबद्दल तुम्हाला काही आणखी डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन्स असतील तर त्याही नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच.